उंच माझा झोका झुली उंच माझा झोका. आबा बाबा अथर्व शीर्षाचा अर्थ समजावून सांगितला, लक्षात राहील ना? हो. आबा बाबा आनंद हे पहा गंमत. वाह लाडू दे 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 धर राबा धर. या तुम्ही लाडू घ्या. खा तुम्ही खा. आपण एवढा अभ्यास केला, दादाने आपल्याला कधीही लाडू दिला नाही. रमावहिनीने अभ्यास केला तर तिला लगेच लाडू दिला. असे का म्हणतोस रे बाबा? मागे दादाने नव्हते दिले का आपल्याला मकाने? ते तुला दिले होते, मला कुठे दिले? अरे मग तू पण वेळच्या वेळेवर अभ्यास करत जा, म्हणजे तुलाही मिळेल बक्षीस. अगं जोरात दे ना झोके, जोरात दे. खाणार? बर राहू दे, मीच खाते. बर मला सांग, नाव काय तुझे? शारदा. शारदा जहागीरदार. जहागीरदार. बर वतन कुठले? हा, बर काय काय करता येते? मी फिमेल ट्रेनिंग. अगो स्वयंपाकातले काय काय करता येते असे विचारते मी. स्वयंपाकातले मी. झोके दे जोरात. आणि स्वयंपाकातलेच हो. अगो स्वयंपाकातले काही येते का दुसऱ्यांनी केलेला स्वयंपाक नुसता हादरता येतो तूस? तसे नाही, स्वयंपाक येतो पण स्वयंपाक येतो? वा मोठे दिवस लावले की नाही बाईनी, स्वयंपाक येतो म्हणे. बाईच्या जातीला स्वयंपाक हा यावयासच हवा. कौतुक काय त्याच्यात? अहो पण मी इथे नाही तिथे नाही. दळण काढणं येते की नाही तूस? नाही येतच असेल म्हणा. काय गो येते की नाही? नाही. नाही म्हणजे येते. अगो येते ना, मग प्रत्येक उत्तराची सुरुवात नाही कशाला करायला हवी? नकार घंटा कुठली? बर जोर कितीचा? जोर? पिंडो गच्चे ग बाई, ही सगळे नुसते सांगायला लागते आणि ही म्हणे आमच्या रमेश शिकवणार. छान. अगो जोर म्हणजे एका वेळेला किती पायल्या धान्य दळते सांग? हे बघा, मी इथे 2 घटका रमाबाई. अगो बाई, फक्त 2च पायल्या धान्य दळतेस? छान. अगो एवढी तरणी ताठी पोर तू 2च पायल्या दळतेस होय ग? अगो माझ्याकडे बघ, एका वेळेला 5 पायल्या धान्य दळल्याशिवाय जागची उठत नाही मी. हा. अहो माझे जरा ऐकून तरी घ्या. छान. आता तू काय ऐकवणार मला? छान. मोठी जहागीरदारीनेच लागून गेलीस की नाही? अगो नुसते नावात असून चालत नाही, अंगात धमक असावी लागते. हा मला सांग, शिवण टिपण येते का नाही येत? अहो मी इथे हे सगळे करण्यासाठी नाही तर 2 घटका रमाबाईंना शिकवण्यासाठी आले. दिवसभर इथे तिथे हुंदडत असतेस काय गो? नवऱ्याला चालते वाटतं तुझ्या? मुले बाळे किती? अगो बाई, तू आलीयस हो रमेश शिकवायास? तरीच नारूने मला सांगितले की कोणीतरी आले बाहेर म्हणून. हो मीच आले शिकवण्यासाठी. पण चल आज चल, रमेशची गाठ घालून देते तुझी. आज ताईमुळे वाचलीस तू. रमेला शिकवतेस होय ग? आता तुलाच शिकवणी लावते की नाही बघच. हा ये बाळंभटजी, ही शारदा, ही रमेश शिकवावयास आली आहे. नमस्कार करते. हा, सौभाग्यवती भव. रमा इकडे ये. ही रमा, हिला तुला शिकवायचे आहे. हो का? छान. नमस्कार करते. औक्षवंत व्हा. अरे आबा, काय रे? चल ना आपण लगोरी खेळूयात. अरे लगोरी खेळण्यात केवढी मज्जा येते ना. चल 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 चल. काय नाव तुमचे? मी शारदा जहागीरदार, फिमेल ट्रेनिंग कॉलेज मधून आले. जागीरदार म्हणजे व्यंकटेश जागीरदारांच्या तुम्ही? हो मी त्यांची सून. तुमच्या मामांजीने ओळखतो मी. हो का? त्यांना तुमचे हे फिमेल ट्रेनिंग वगैरे मान्य आहे? खरं म्हणजे नाही.
पण आमचे हे त्यांना मी शिकवावे असे खूप वाटते, म्हणून त्यांच्या आग्रहाखातर मी हे शिकवण्याचे काम करते. आमचे हे श्री महादेवराव आणि श्री भांडारकर यांच्या समवेत सामाजिक कार्य करतात. असे आहे तर. रमा, हिला घेऊन अभ्यासिकेत जा. शिकवणी वगैरे जे काय करायचे ते वरच होऊ देत. चला. कठीण आहे सारे. कठीण कसले? माधवास अनेकदा बजावले तरीही या शिक्षिकेस धाडले ना. आता जर होतच आहे तर होऊ देत त्याच्या मनासारखे. अरे हो. ठीक आहे, पण शिकवणी तर इथेच होणार आहे ना. होऊ देत. बघतेच मी कशी शिकवणी होते ते. मी पहिलाय. थांबा थांबा, ऐका. आपल्यात चिडका कोण आहे? तू. मस्तीखोर कोण आहे? तू. आपल्यात हुशार कोण आहे? तू. मग मीच पहिला. चला. जाऊ दे रे अनंता, हा असंच आहे. नेहमी चिडतो. जाऊ दे, फोडू दे त्याला पहिले. चल चल. तयार आहात ना? फोड रे, तू फोडूच शकत नाही. अरे बघताय, बघ ना आता तू. अरे बाबा, शेवट शेवट. अरे बाबा. स्वतःना इकडची गोष्ट तिकडे केलेली अजिबात आवडत नाही. स्वतः आमचे हे. बरे, या बसा. अभ्यासाला सुरुवात करूयात ना. हे बघा रमाबाई, आजपासून मी रोज 2 घटका तुम्हाला शिकविण्यास येणार आहे. तेव्हा मन लावून अभ्यास करायचा. टंगळ मंगळ केलेली मला चालणार नाही. हा, काय समजले? हो. थांबा, काय करताय तुम्ही हे? अहो बाई, या चारित्र्य भ्रष्ट बाईला आमच्या ताब्यात द्या. धर्म बुडवणारे हिचे हे लग्न आम्हास मान्य नाही आणि हिला ही शिक्षा मिळालीच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आमचा प्राण गेला तरी आम्ही कुसाबाईंना तुमच्या ताब्यात देणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा पुनर्विवाह हा कायद्यास मान्य आहे आणि शास्त्रास अनुसरूनच आहे. अहो बाई, तुम्हाला काय कळते शास्त्रातले? बायकांना शास्त्र सांगण्याचा अधिकारच नाही मुळात. हा गैरसमज आहे तुमचा. कुसाबाई आणि विष्णू शास्त्री पंडित यांचा पुनर्विवाह हा शास्त्र संमत आहे. ही गोष्ट माझे यजमान जाहीर सभेत सिद्ध करावयास तयार आहेत. येथे बळजोरी करून बायकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नका. चालते वा मुकाट्याने, अन्यथा मला पोलिसात वर्दी द्यावी लागेल. बाईसाहेब, रानडे आणि आपले साहेब येत आहेत. काय? चला रे, चला पळा. थांबा. आता का पळताय भ्याडासारखी? बायकांसमोर शौर्य गाजवायला आला होतात होय? बांगड्या भरा त्यापेक्षा. बघून घेईन. कुसाबाई, अहो असं घाबरून कसं चालेल? अहो आपल्या मनातील भीती हाच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो. नाही, मला माहितीये हे सांगणं फार सोपं आहे, पण ऐका, लग्नानेच बाईचं आयुष्य संपूर्ण बदलतं. तुम्ही तर लग्न, वैधव्यानंतर पदरी आलेला छळ आणि मग सगळ्यांचा कट्टर विरोध पत्करून केलेला पुनर्विवाह या सगळ्या दिव्यातून गेलायत. आणि तुम्ही या असल्या पळपुट्या लोकांना घाबरता? काही काळजी करू नका. अन्नपूर्णा, काय झालंय? काही लोकांना वाड्याबाहेर पळून जाताना पाहिले आम्ही. काही गडबड? काही काळजी करू नका, आम्ही सुखरूप आहोत. सनातनी होते ते. कुसाबाईंवर हल्ला करण्याचा बेत होता त्यांचा. काय? त्यांची ही हिम्मत?
मोठ्या मर्दुमकीच्या वल्गना करतात आणि एकट्या स्त्रीस गाठून धमकावतात. हा गुन्हा आहे. कायद्याने याची दखल घ्यावयासच हवी. जाऊ दे, गेले ना आता ते, उगीच आणखीन व्याप नको. नाही नाही कुसावहिनी, म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सुकावता कामा नये. बरे झाले आम्ही वेळेवरच आलो. खरे तर आम्ही मुंबईस निघालो होतो, पण महत्वाचे दस्तावेज राहिले म्हणून परत घरी यावे लागले. तेव्हा हा सारा प्रकार कळला आणि आपण साऱ्यांनीच एक गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी. कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय या अशा मोकाट लोकांची माथी ठिकाणावर येणार नाहीत. आपण काळजी करू नये कुसावहिनी, आम्ही सारेच आपल्या पाठीशी आहोत. भांडारकर, चला पोलिसात तक्रार नोंदवून येऊया. त्यावर बाई बसल्यात ना, त्यांना तुम्ही गुळपाणी द्या. मी लगेच आले. पण तुम्ही कुठे निघालात? तुम्ही द्या त्यांना गुळपाणी, मी आले लगेच. अहो, झुले उंच